नाही नाही, ज्या अर्थी काळूबाईने आपल्याला संकेत दिलाय त्या अर्थी गुन्हेगार सापडणार. काही ना काही क्लू मिळेल आपल्याला. हाजी, गोंधळाच्या दिवशी नेमकं काय, कुठे, कसं घडलं मला सांगाल? पहिल्यांदी गुरुजींनी ड्युटी नाचवली, मग धनी पुढे गेले, त्यांनी बी ड्युटी नाचवली. धनी असं इथं ड्युटी नाचवायला पुढे आले आणि मग त्यांच्या डोक्यावर झुंबर पडलं. म्हणजे तेव्हाचा एखादा फोटो बिटो काही आहे का? ही दोरी फार उंचावर आहे. म्हणजे तुम्ही इथे काही चेअर स्टूल वगैरे ठेवायचात का? नाही ग, म्हणजे जेव्हा ही हवेली बांधली तेव्हा ते दिवे झुंबरात पेटवायचो, म्हणून असं झुंबर वर खाली करायला लागायचं, म्हणून ती दोरी असायची. मग नंतर लाईट आले, मग झुंबर वर खाली करायची वेळच आली नाही बघ. म्हणजे आजी, ही दोरी ज्यांनी सोडली असणार आहे तो माणूस उंच असणार आहे. आपल्या घरातले किती नोकर उंच होते? म्हणजे सगळे उंच होते का? नाही, म्हणजे दोघं बुटकच होते. म्हणजे 4 2 गळाले. वय, पण म्हणजे उरलेल्या दोघं उंचांपैकी नेमकं कोण हे कसं कळणार? ते वागायला कसे होते? म्हणजे त्या दिवशी त्यांच्या वागण्यात तुम्हाला काही खटकलं का? नाही नवीन कोणी जॉईन झालेलं तेव्हा? नाही ग, म्हणजे दोघं बी जुनेच होते आणि एकाच दिवशी लागले होते कामाला. म्हणजे आपण शेवटच्या पायरीपाशी येऊन अडकलो. पण खरा गुन्हेगार कोण आहे हे कसं करणार? आई तुला कळत नाही, मला वादावादी नकोय. आता तो ज्यूस बी गरम करून पिणार आहे तू? हे बाळा, तुला कित्यांदा सांगितलं मी, काळूबाई आपल्या घराला धार्जिन नाही म्हणून. अरे तुझ्या आज्यानं बी त्याच्याचमुळे जीव गमावलाय, तरी बी तू गुरुजींच्या विरोधात जातोस, सारखा आर्या आर्या करतोस. आता तिच्या बरोबर देवळात बी जायला लागला तू. ते बघ, मी तिची बाजू घे, अजून बी तिचीच बाजू घे तू. गुरुजी आपल्यासाठी सगळं काय ते आहेत. तुमच्यासाठी ना, आमच्यासाठीच. पण दादासाहेब आहेत ना तुझ्यासाठी का नाहीये? गुरुजींच्या विरोधात जाणं म्हणजे दादासाहेबांच्या विरोधात जाणं. तुझ्या अशा वागण्यामुळे त्यांना लई त्रास होतोय रे. त्यांची तब्येत बिघडली आहे केवळ तुझ्यामुळं. अगं, पण मी हे सगळं मुद्दाम करेन का? अरे मग दादासाहेबांना त्रास द्यावा असं वाटेल का मला? माझाही जीव आहे ना त्यांच्यावर. आणि तुमचे गुरुजी आर्या विरोधात काय करतायत हे का दिसत नाहीये तुला? अरे बाबा, ते अटकाव करणारच, कारण काळूबाईचं शस्त्र आहे मी ती. नाही म्हणत काळूबाई शस्त्र वगैरे. तू का? खरंच सांगतोय मी तुला. एकदा सांगून कळत नाहीये तुम्हाला? अमुक सरळ साधी मुलगी आहे ती, तुझ्यासारखी, माझ्यासारखी. तुमचे गुरुजी तिच्या विरोधात काय काय करतात हे का दिसत नाहीये कुणाला? तुम्ही सगळे भयंकर वागता तिच्याशी. इतकं सगळं असूनही तुमच्या सगळ्यांशी प्रेमाने वागते की नाही? तुम्हा सगळ्यांचं करते की नाही? सांग मला. नाही करत का? हे का दिसत नाही तुम्हाला? अरे बाबा, तिच्यामुळे तुझे घरच्यांबरोबर संबंध बिघडतायत हे का नाही दिसत तुला? काल तू तुझ्या मोठ्या भावाच्या अंगावर धावून गेलास, त्याच्यावर हात उगारलास तू. वागतोच आहे तसा तू. का वागतो तो तसा? कुणामुळे वागतो? तू आर्या आर्या करतोस ना, त्यामुळे समजा बी नसतंय. एकदम करेक्ट आहे. माझं ऐक, तू आता मुंबईला जा पहिल्यासारखा. अधूनमधून इथं येत जा, नाहीतर आम्ही तुला भेटायला येत जा. आम्ही तेवढ्यावर बी समाधान मानायला तयार आहोत. पण तू आता मुंबईला जायचं, सईला भेटायचं. पोरगी दुखावली गेलीये, ची समजूत काढायची, तिच्याशी लगीन करायचं आणि आनंदाने तिथंच राहायचं. ते नाही जमणार मला. का नाही जमणार?
असं कसं नाही जमणार? ती अत्यंत सेल्फिश आणि स्वतःचा विचार करणारी मुलगी आहे. ती स्वार्थी मुलगी आहे. हो ती फक्त स्वतःचा विचार करते. हो, अरे अशी कशी तुला अचानक नकोशी झाली र? कारण मला ते आत्ता रिअलाइज झाले आई. ती इथे राहायला आल्यानंतर मुंबईला फक्त आम्ही दोघच राहत होतो, एकमेकांसाठी दोघच होतो, त्यामुळे नव्हतं कळत काही मला. ती इथे आल्यानंतर मला गोष्टी कळायला लागल्या आहेत. हे बघ आई, मला लाईफ पार्टनर हवी आहे. फक्त माझं करणारी बायको नकोय मला. स्वतःचा विचार करणारी नकोय, या घराचा विचार करणारी हवी आहे. हे घर जोडून ठेवणारी हवी आहे, आणि ती आर्या आहे. हे बघ, माझी सून मला तुझ्यासारखी. माझ्यासारखी. हो, तुझ्यासारखी. फक्त स्वतःचा नाही, तर आधी खराचा विचार करणारी. अगदी तुझ्यासारखी. आई काळूबाई, तू अगदी योग्य संकेत दिलायस. त्याचा अर्थ मला उलगडला आणि तो मला पूर्णपणे पटलाय. मी आजींना शब्द दिलाय, तुझी या घरात पुन्हा स्थापना करायची. हंबीरराव पाटलांचा मारेकरी शोधणार. आई, सुरुवात तर केली आहे मी, पण आता 2 नोकरांची फक्त नावं आहेत माझ्याकडे. त्यांचे चेहरे माहीत नाही आहेत मला, आणि त्यातला दोषी कोण आहे हेही माहीत नाहीये. आता तूच मार्ग दाखव. काळूबाईच्या नावानं चांग भलं. पंडित दादाला विचारू का? नाही, पण एवढं जुनं त्याला कसं माहिती असेल? कोणाला विचारू? काळूबाईचं देव तिकडे कोणाला तरी नक्की माहिती असणार. जाऊन विचारते. आई काळूबाई, आज तू मला त्याचा चेहरा दाखवलास. आता तो जिकडे कुठे असेल तिकडून मी त्याला शोधून काढेन. काळूबाईच्या नावानं चांग भलं. गुरुजी, काय नवीन शस्त्र तयार करताय? तुला माहितीये? तुला पण माहिती नसेलच गुरुजी काय नवीन शस्त्र तयार करताय. अरे पटापट बोला. गुरुजींचा खासम खास आहे मी. बोल, काय विचारतोय मी तुला? गुरुजी, धूळ घेतो पायाची. इथे फक्त आमचाच आवाज येतो आणि यावा असं अपेक्षित आहे. बाकी समजलं असेलच. गुरुजी, ते सॉरी. काळा रंग कुठून लागला? झोंबेल आता ते. हा, झोंबेल.
माझ्या शिष्यांशी उद्धटपणे वागतात त्याचे परिणाम असेच होतात. गुरुजी आऊ माफ कर दुखतं. मी तयार केलेलं हत्यार शोधायला आलास, तुला ते मिळणारही नाही, कळणार तर नाहीच नाही. कामाचं बोल बोल. ते एक बातमी सांगायची होती. घरातला आजोबांचा फोटो तो अचानक निखळून पडला. आजी आणि आर्या त्या फोटोच्या बाजूला काहीतरी कुजबुजत होत्या. बातमी मिळाली, जाऊ शकतो. मी ते ऐकायचा प्रयत्न गेला नाहीस अजून? ज्या कामासाठी आलो होतो ते तर झालंच नाही. परत जाऊन विचारू का बातमीच्या बदल्यात? जाऊ दे, परत कुठेतरी झोंबायचं. आई काळूबाई, तू मला त्याचा चेहरा दाखवलास हे खरंय. मी त्याला ओळखे नाही, पण त्याला शोधण्यासाठी त्याची ओळख पटवून द्यायला माझ्याकडे काहीच नाहीये. काय करू मी आता? तूच कर आता काहीतरी. वाई, कुठं होता तुम्ही? काय करत होता तिकडे? आणि हे काय आहे? हे बघ, हे ना जुन्या फोटोंचा अल्बम आहे. अगं तू दुपारी म्हणलीस ना काही फोटो काढले होते का म्हणून. मग मी विचार केला, म्हणलं जाऊन बघावं तरी. मग खाली गेले अडगळीच्या खोलीत, तेव्हा ना आम्हाला अल्बम मिळाला बघ. हो बाई, बरं झालं की. आजी, हा. आजी, मला काळूबाईने पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. आरशात मला काळूबाईने नोकराचा चेहरा दाखवलाय. अगं काय सांगतेस काय? हो काळूबाई, धन्य आहे तुझी. आता मला माझ्या धन्याचं मारेकरी कळणार. किती वर्षाचं ओझं आहे बघ मनावर. समते कसे आनंदात दिसत आहेत बघ. वाटलंच नव्हतं ग हा शेवटचा गोंधळ असेल. सुखाचे दिवस संपतील आता. धन्यांचा शेवट हा असा होईल. नका रडू. काळूबाईने मला आरशात त्या नोकराचा चेहरा दाखवलाय. आता आपण फोटोज बघूया आणि मी त्याला ओळखेन. तुम्ही त्याचं नाव सांगा. आपल्याला आजोबांना न्याय द्यायचा आहे. मालकासनी न्याय द्यायचा आहे. काळूबाईची या घरात पुन्यांदा स्थापना करायची. आणि माझ्या पोरांना सरळ मार्गावर आणायचंय. आपण बघूया. हाच वाटते. आजी, स्पष्ट नाहीये, म्हणजे जुना आहे ना, त्यामुळे क्लिअर दिसत नाहीये. कुंकू सांग. इथं स्पष्ट दिसायला लागले चेहरे आजी. हे बघा, हा होता. हा का? हा तर सुभान्या. आजी, आता मी हा फोटो घेऊन जाते
आणि ह्याची सगळी माहिती गोळा करते आणि याला शोधून काढते. आई काळूबाईच्या नावानं क्रॉसला जाताना नक्की काय बोलायचंय ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आर्याला सांगा की जे काही आहे ते खरं सांगायचंय, त्यामुळे घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये. नाही बरं, आणखीन एक गोष्ट, वकील तुम्हाला ना ग्रिल करण्याचा प्रयत्न करणार. अशा वेळेस आर्याला सांगा की एकदम ठाम राहायला. आर्या नाही सर, अवनी 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 अवनीच म्हणतोय मी. हा, आणखीन एक गोष्ट, प्रश्न जरी वकिलांनी विचारला तरी उत्तर हे जजकडे बघूनच द्यायचंय, हे स्पष्टपणे सांगा आर्याला. हॅलो सर, क्रॉसला जाण्याआधी तिला मला एकदा फोन करायला सांगा. ओके सर. हां हां, बाय. सतत आर्याचंच नाव काय येतंय माझ्या तोंडावर. प्रेमात पडलं की नाव येतं सारखं तोंडी. पण तुझ्या काय येतंय? म्हणजे म्हणजे माझ्याप्रमाणे तू सुद्धा. नाही नाही, लगेच कन्फ्युजन नको. सवयीने येत असेल बहुतेक त्याच्या तोंडावर माझं नाव. सॉरी, ते मी केस तुझा गर्लफ्रेंड फोन आर्या. ऐकला. अवनी, तुला काही विचार- बोलायचंय का? I I mean, mean, मी तुला विचारायला आले, मी बाहेर चालले, येणार आहेस का माझ्यासोबत? कुठे चालली आहेस तू? ते आता नाही सांगू शकत, तीच अट आहे की कुठे चालले, कशासाठी चालले, काय करायचंय हे नाही विचारायचं. मग का माझी सोबत हवी आहे तुला? मला तुझी सोबत हवी आहे, कारण काय कारण? मी एकटी गेले तर तू पुन्हा मला ओरडशील, काहीतरी प्रसंग ओढवेल, मग मला सांगितलंच नाहीस, मला विचारलं नाही, मला घेऊन नाही गेलीस आणि मला फायरिंग करशील. म्हणून आधीच विचारते, येणार आहेस? नाही, करेक्ट आहे तुझं. तू एकटी गेलीस की काहीतरी घडतंच, त्यामुळे मी तुझ्या सोबत असणं बरं आहे. कायम राहा. काही म्हणालीस? नाही, तू फायनली येणार आहेस ना? हो, त्याआधी हे सगळं आवरावं लागेल मला. तू चेंज कर, मी आवरून घेते. ठीक आहे, चल. कुठं निघालात? ते जरा आम्ही आम्ही म्हणजे जोडीनं. हं? माझं जरा काम होतं. तुझं काम आहे ना? हो. मग ही कशाला बरोबर पाहिजे? मांडव शोभा म्हणून तू काय? कुठं बी जायची गरज नाही, हिला न्यायची तर त्याहून गरज नाही. का घरात कोंडून ठेवायला ती काय कैदी आहे का? आणि पडली घराबाहेर तर कुठे बिघडतंय? बिघडतंय ना, समजच बिघडतं. ही घराबाहेर पडली आणि काही घडलं नाही असं होतच नाही ना कधी. जेव्हा जेव्हा घराबाहेर पडते ना तेव्हा तेव्हा काहीतरी घडतंच, पाटलांच्या विरोधातच घडतं. आणि पण आईसाहेब, मी जे करते ते घराच्या भल्यासाठीच करते. तू तर या घराच्या बाल्यासाठीच समज करायला आलीयस. तिचं नाव धार्जिन नाही, तिचं नाव घ्यायचं, तिचं देऊळ उघडायचं, पोराला पूजा बी करायला लावायची. समज घराच्या बाल्यासाठी करते तू. अगं एवढं भल्यासाठी करते ना, म्हणून दादासाहेबांना अटॅक आला आता. पहिली गोष्ट, दादासाहेबांना हार्ट अटॅक आलेला नाहीये. त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, त्यामुळे हा आरोप तू आर्यावर नाही करू शकत आहे. विनाकारण तिला शिक्षा देत आहे, आणि ते आपण साध्या सुध्या शिक्षा नाही तर जीव घेण्या. कृपा करून हे विराट प्रकरण आणि हिच्यावर असा हा आकस ठेवणं बंद करा प्लीज. लईच बोलायला लागलायस रे तू. मग काय करू आई? पाटलांच्या घरात सुनांचा सन्मान राखला जातो अशी ओळख आहे आपली गावात, आणि इथे काय चाललंय हे असं? आणि तुझं काय चाललंय? तोंडावरून पदर घेऊन फिरतेस. हे बघ, ह्या असल्या शिक्षा भोगणं बंद कर. आत्ताच्या आत्ता तो पदर काढून टाक. आई, एक मिनिट, तुला बघावं लागेल. तेव्हा तू रागात होतीस म्हणून मी काही बोललो नाही, बट इनफ इज इनफ नाव. तू काय नुसतं ऐकतेस? काढ ना तो पदर. अमुक नाही,